2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता। शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पद धोक्यात। अंजली दमानियांनंतर भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया नॅनो डीएपीच्या खरेदीचा प्रस्ताव। राजीनामा देण्याची मागणी। शेतकरी बळकटीकरण योजनेसाठी दुसरा 200 कोटींचा जीआर कोणत्या आधारे काढला असा सवाल उपस्थित। माझाच्या ती एक्सक्लुझिव्ह कागदपत्र। दमानिया कुंभारांच्या दाव्याला पुष्टी। अंजली दमानिया यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप पूर्णपणे खोटे। धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण। जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करणार। आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान। 2 मिनिटंही नीट बोलू शकणं मुश्किल। ट्विट करून स्वतःच दिली माहिती। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग। विशेष पथकाकडून 50हून अधिक जणांची चौकशी। साथीदारांसह प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी। शिंदेंच्या पुरस्कारावरून केलेल्या टीकेनंतर संजय राऊत शरद पवार एकाच मंचावर। शरद पवार आमचे महाज्जी शिंदे। संजय राऊतांचं विधान। मी आता धक्का पुरुष झालो। फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आता एकदाच धक्का देणार। ठाकरेंचा शिंदेंना टोला। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून वितरित होणार। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये विभागाला वर्ग। रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान तर प्रवेश वर्मांसह 6 मंत्र्यांचाही शपथविधी। पंतप्रधान मोदींसह फडणवीस शिंदे अजित पवारांचीही उपस्थिती। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा एक है तो सैफ हैचा नारा। या पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्येही एकत्रच लढू। दिल्ली जिंकल्यानंतर घटक पक्षांचं अभिनंदन करताना मोदींचं आवाहन। रोहित सेनेची चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सलामी। बांगलादेशवर 6 विकेट्सनं मात। गिलचं नाबाद शतक तर शमीच्या 5 विकेट्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।